जयंतीनिमित्त मी सर्व महाराष्ट्र यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर आज आम्हाला इथं बोलण्याचा सुद्धा अधिकार आला नसता. डॉक्टर बाबासाहेबांनी एका समाजासाठी नाही केलेलं आहे, सर्व समाजासाठी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीचं आरक्षण नसताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला, म्हणून असं म्हणू नये की एका समाजासाठी बाबासाहेबांना केलेलं आहे. आणि विसरतील बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार दिला तेव्हा आपण मतदानामध्ये आलो. पूर्वीच्या राज्यात एक राजा महिलेच्या पोटीवर तो राजा होत होता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या पिढीतून राजा तयार केला. म्हणून मी सर्व माझ्या समाज बांधवांना आणि सर्वांना महिलांना सुद्धा सांगते की आपल्याला आरक्षण हे नव्हतं की हे समाज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणामुळेच आपण या एवढ्या थाटामाटांवरून 14 महिला आपण निवडून आलो. तर डॉक्टर बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला, नाही तर आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता, बाहेर निघण्याचा अधिकार सुद्धा नव्हता आपल्याला. म्हणून मी सर्व महिलांना कळकळीची विनंती करते की तुम्ही हे समजू नका आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामुळे मान मिळाला आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर सावित्रीबाईला जर बाहेर निघू दिलं नसतं तर आपण या महिला एवढ्या थाटामाटाने इथं उभे राहिलो नसतो. म्हणून मी सर्वांना सांगते महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे तुम्ही पहा कोणते गुरु आहे. त्या लोकांनी जातपात कधी पाहिजे नाही. म्हणून मी सर्व महाराष्ट्रवासियांना सांगते जातपात विसरून तुम्ही सर्व एकत्र या आणि 14 एप्रिलचा मी सर्वांना शुभेच्छा देते. पण माझ्या सर्वांना जय भीम. आज आपण इतक्या थाटामाटाची जयंती साजरा करतोय, पण ही जयंती साजरा करत असताना आपल्याला सगळ्यांना एवढं लक्षात घेतलं गेलं पाहिजे की बाबासाहेबांनी इतकं काही त्याग केलं आहे की बाबासाहेबांनी ना एका समाजासाठी, न महिलांसाठी, न पुरुषांसाठी बाबासाहेबांचं योगदान प्रत्येक माणसासाठी आहे. आणि अशा महामानवाची जयंती आपण साजरी करतोय. आणि आज आम्ही सर्व महिला, आज आम्ही पूर्ण 18 पगड जातीचे इथं जमलोय. कारण का हे बाबासाहेबांचं योगदान आहे. आपल्या देशाला इतके छान लाभलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, ज्योतिबा फुले इतके महान लोक लाभले, म्हणून आज त्याचं फळ आपण आज जागतोय. आज आपल्या नुसते बाबासाहेबांची जयंती आपल्या पूर्ण नुसतं भारतात नाही तर अक्षरशः पूर्ण विदेशात सुद्धा ज्यावेळेस तिकडे संविधानामध्ये बऱ्याच ठिकाणी जय भीम म्हटल्याशिवाय ती संविधानाची सुरुवात सुद्धा होत नाही. आणि आज जय भीम म्हणताना इतकं स्वाभिमान आणि हे इतकं कृतज्ञता वाटतं ना. जय भीम म्हटलं म्हणजे इतकं मोठापणा वाटतो की आपण फक्त जय भीम म्हटलं म्हणजे झालं नाही. त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे, खास करून महिलांसाठी, महिला इतक्या पुढे जाण्यासाठी त्यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला की नाही माझी माता भगिनी पुढे यायला पाहिजे. एक माणूस असून बायांचं काय दुःख आहे हा समजणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब. म्हणून